तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे वाडा आणायला ह्या खडबडीत रस्त्यातून राहण्याच्या दिशेने. आणि माझ्यासोबत आज आबे आला आहे मागे वाडा धरून बसायला. त्याचे जरा रिॲक्शन्स तुम्ही बघून घ्यात. मागे बसून बसून चाळे करायला लागला आहे. हां, सुट्टी आहे का? आबीची रिॲक्शन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, हे वाडा आपण बांधून घरच्या दिशेने निघूयात. चला पटकन, आपली म्हैस वाट बघत असणार आहे. कधी खायचं आणतोय ते. The next morning. तर मित्रांनो, सकाळच्या 8:30 वाजल्यात आणि मी आलो आहे आज ऊसाला पाणी पाचायला. मी पाहू शकता आपला ऊस. चला, आपल्याला आता चेंबर चालू करायची, त्यासाठी आपण निघालो खालती. खालती पोचताच चेंबर हात चालू करून घेतला. त्यानंतर विहिरीच्या दिशेने निघालो. मग विहिरीवर पोचताच आपली मोटर चालू करून घेतली. तुम्हाला आपली विहीर दाखवतो, तुम्ही बघून घ्या. मोटर चालू झाल्यावर इकडे आपल्या रानात चेंबरला पाणी चालू झालं होतं. त्यानंतर आपल्या सरीला पाणी लावून घेतले. पाचटीची घाण आपल्या उशात राहिल्याने पाणी काही पुढे सरकत नव्हतं. त्यामुळे मला या खोऱ्याद्वारे ही घाण काढावी लागत होती. ही घाण काढत काढत पाणी पुढे सरकवायला लागत होतं. ही घाण काढत असताना चहा आपली वाट बघत होता. मग काय, हे काम झाल्यानंतर आपल्या कामाला आपण लागलो. थर्मासमधला चहा आपल्या टोपणात ओतून घेतला. तर मित्रांनो, या चहा प्यायला. पाचटीची घाण काढल्याने आता आपलं पाणी पुढे सरकू लागले. ही सरी पुढे पोचल्यावर मी माझ्या आधीच्या कामाला लागलो. त्या सरीचे पाणी बंद करून मी दुसऱ्या सरीला पाणी लावले आणि त्यानंतर आपले काम चालू केले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाईट केव्हा जाईल हे सांगता येत नाही. यामुळे पाणी पटकन उरकून घ्यायचे हा विचार होता. ही अशी घाण काढत पाणी कुठे पुढे सरकत होते. तर चला, तुम्हाला ह्याचाच प्रोमो जवळून दाखवतो. ही पण सरी आता पुढे पोचतच आली होती. खरं तरी ही घाण आधीच्या फड पेटवलेल्या पाचटीची राहिली आहे. हा आपला ऊस तिसऱ्यांदा उगवून आलेला आहे. आधीचा आपला ऊस खोडवा होता आणि ह्या ऊसाला बहुतेक रडवा असे म्हणतात. पटकन मोबाईल काढून घेतो, नाहीतर विषय हार्ड होईल. तर मित्रांनो, कसा होता आपला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि जमलंच तर शेअरसुद्धा करा. धन्यवाद.